नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। भैया 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 माऊली जनकल्याण दिनीचा आज आपला समारोप आहे। तसेच आपले जे आयोजक आहेत, समजा आपण नेतृत्वाखाली चालूच आहे, दीपक भाऊबडे असतील, रतनदादा बत्तीस असतील, प्रत्येक गावामध्ये गेलेले आहेत। तर ग्रामीण भागातल्या लोकांना योजनेचा कसा लाभ मिळणार आहे आपल्याला? बघा, आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे, दीपक बडे, सर्व आमचे सदस्य, लोकप्रतिनिधी, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी 18 ते 23 ही जी दिंडी काढली गावागावामध्ये, शासकीय योजनांची दिंडी, ही अशी दिंडी आहे की ज्याच्यामुळे लोकांना योजनेचा लाभ कसा मिळावा हे कळतं, कोणती कागदपत्र द्यावी ते कळतं। तुम्ही बघितलं असेल, अगोदरच्या सरकारांमध्ये योजना भरपूर होत्या, पण त्या भेटायच्या नाही, कागदपत्र कसे भरायचे माहीत नव्हतं। आमचे मित्र आता गावागावात चालले, योजना कशा पत्रात काढून घ्यायच्या ते बघतायत। या निमित्ताने हजारो लोकांच्या योजना आम्ही देऊ शकलेलो आहोत, आयुष्यमान भारत कार्ड देऊ शकलेलो आहोत, कामगारांच्या शिष्यवृत्त्या देऊ शकलेलो आहोत, सामाजिक संजय गांधी सर्व योजना आम्ही घरापर्यंत पोहोचवलेल्या आहे। आणि आज त्याची सांगता होती, आमचे काही मित्र आहेत भरपूर जे रात्रंदिवस या बाबतीमध्ये डिजिटलचे फॉर्म भरायचंही काम करतात, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि असंच काम यांनी वाढतं सुरू केलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करतो। आषाढी निमित्त नागरिकांना काय शुभेच्छा देणार? आषाढी निमित्त नागरिक विठुरायाच्या चरणी मी नतमस्तक होऊन या ठिकाणी एकच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात। भगवंत मुद्दाम संकट आपल्याला देतो आपली परीक्षा घेण्याकरता। त्या संकटाला सामोरे जाताना आपले कर्म घडू देऊ नये, चुकीचे होऊ देऊ नये। आपले कर्म आयुष्यामध्ये आपण कोणतीही पुंजी असली ती आपली कर्माची पुंजी आहे। मी जसे कर्म करेल तसेच मला फळ मिळणार आहे, म्हणून आपले कर्म हे सातत्याने चांगले असले पाहिजे। मी बघतो भावाभावात भांडणं, मित्रात भांडणं, आणखी गावात भांडणं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण निराकरणाची जिद्द आपण करतो। दुसरा महत्वाचा मुद्दा मला आषाढी एकादशी म्हणून बोलायचं आहे की आपल्या ज्या घरच्या मुलं आहेत त्यांच्याशी संवाद साधा। आई वडील संवाद साधत नाही, ते मोबाईल मध्ये गुंतून राहतात। जर आई वडिलांना पैसे मागतले 500 रुपये, चला बाहेर, तर ते 1000 देतात, त्यांच्याबरोबर बाहेर जात नाही। आणि हा एक कारण आहे की आपल्या मुलांचं प्रेम आपल्यापासून दुरावतोय। म्हणून मी ही पण विनंती करेल सर्व पालकांना की आपल्या मुलांशी कायमचा संवाद साधत राहा। धन्यवाद। आपले जे आहे फडणवीस साहेब, त्यांनी 48 कोटी रुपयाचे जे शेतकऱ्यासाठी वीज बिल असेल, थकीत बाकी असेल, माफ केलेले आहे। त्याचा शेतकऱ्याला काय लाभ होणार आहे? सर्वात मोठा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब
यांनी क्रांतिकारक 2-3 निर्णय घेतले. आता पहिला निर्णय, दुसऱ्यांदा त्यांनी कर्जमाफी दिली त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकाळामध्ये. 2 लाख रुपये. अगोदर काय होतं, 2 लाख 1,000 जरी असलं लाभ भेटायचा नाही. आता 2 लाख नाही 3 लाख जरी असले तरी म्हणजे ओटीएस करा, वन टाइम सेटलमेंट करा आणि 2.5 लाख 2.25 लाखातले 50,000 तुम्ही भरा, 2 लाख आम्ही भरू, अशी योजना डिक्लेअर केलेली आहे. तसंच मागच्या 2019ला ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटला त्याचाही लाभ आम्ही देतो, अगोदर तुम्ही देत नव्हतं. इतकंच नाही, मागच्या 3 वर्षात कुणीही 2 वर्ष रेग्युलर असेल त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन देतोय. म्हणजे कर्ज भरण्याची सवय कुणाची तुटू नये. इतकंच नाही तर आपण 1.5 वर्षापासून बघतोय 1 रुपयाचं पण 7.5 HP पर्यंतचं विजेचं बिल शेतकऱ्यांना येत नाही. परंतु त्यांच्या मागच्या बाक्या होत्या, कंपन्या सांगत होत्या MSCBच्या शेतकऱ्यांच्या नावाने आता आम्ही बोजे टाकू. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की नाही, 48,000 कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांचे माफ करून आता भविष्यात त्यांना कोणत्याही सातबाऱ्यावर हे कर्ज किंवा त्यांची बिल बाकी राहणार नाही. पावसाळ्याचे जवळपास 2 महिने संपलेले आहे आणि कर्जनिर्माण पाहिजे तसं नाही आहे. दुसरं व्यवसाय कर्जनिर्माण हे अगोदर पासूनच आपल्याला कळलेलं होतं आणि संकट होतं ते कमी असणार. पण सुदैवाने मला वाटतं 4-8 दिवसामध्ये चांगला पाऊस पडतोय. मी विठ्ठलाचरणी अपेक्षा व्यक्त करतो, विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की देवा शेतकऱ्यांकरता चांगला वेळोवेळी चांगला पाऊस पडतो. काय सांगू. आज सन्माननीय आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेपासून निघलेली माऊली जनकल्याण दिंडी रांजणगाव शंकुंजी या ठिकाणी 6व्या दिवशी समारोपीय कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिंडीचा या ठिकाणी समारोप झाला. आणि गेल्या 5 दिवसामध्ये 5 मुक्कामामध्ये 20 गावामध्ये आणि आज हे 31वं गाव, तर 4,647 लाभार्थ्यांचं नोंदणी, जे काही डॉक्युमेंट तहसीलचे रहिवासी उत्पन्नाचे होते ते तर आपण वाटप सुद्धा केले आणि संपूर्ण 4,500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात ही दिंडी यशस्वी झाली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिली संकल्पना या ठिकाणी आमचे या जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे, त्याचप्रमाणे आमदार महोदयांची संपूर्ण टीम, सर्व पंचायत समिती सदस्य, या विविध गावातील सर्व सरपंच, उपसरपंच आणि संचालक मंडळ सर्वांनी उत्तम असा प्रतिसाद या दिंडीला दिला आणि लाभार्थ्यांनी या ठिकाणी उत्तम असा लाभ या ठिकाणी उचलला. माऊली जनकल्याण दिंडी जी आगळी वेगळी दिंडी होती. या दिंडीमध्ये सर्व समाज कल्याणच्या, सर्व तहसीलच्या, शैक्षणिक क्षेत्रातल्या, त्याचप्रमाणे आरोग्याच्या वेगवेगळ्या कॅम्पसद्वारे आरोग्य तपासणी आणि हे शिबिर अशा प्रकारच्या योजना देऊन ही दिंडी या ठिकाणी पहिल्यांदा निघली आणि या दिंडीचं खरं सार्थक म्हणजे 4,500 लाभार्थ्यांना लाभ या ठिकाणी मिळाला. म्हणून मी तर म्हणेल की आमदार प्रशांत बंब साहेब यांनी आम्हाला आदेश दिले आणि ही नवीन संकल्पना मांडून ही इम्प्लिमेंट केली. पुढच्या वर्षीच्या आषाढी वारीच्या या पावन पर्वावरती येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या दिंड्या असतील आणि हजारोंच्या संख्येने लाभार्थी तयार होतील. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये विशेष मोहीम असल्या कारणानं सन्माननीय या जिल्ह्याच्या CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी CEO, तहसीलदार, BDO, CDPO, सगळे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व सभापती असे सर्व शासन प्रशासन एकत्र येऊन म्हणून ही दिंडी या ठिकाणी यशस्वी झाली. या दिंडीच्या यशस्वीतेकडे वाटचाल करताना मी सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. अगदी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 22 ते 29 असा हा वृक्षारोपणाचा जो सप्ताह आहे, त्यामध्ये आज माळी वाडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना बियाण्याचे किट वाटपचा कार्यक्रम सुद्धा आहे. आणि या दिंडीच्या मुख्य उद्देशामध्ये कृषी खातं आमच्या सोबत होतं. ज्या ज्या शेतकऱ्यांना बियाण्याच्या
अडचणी असतील त्यांनी आम्हाला तक्रारी दिल्या आणि कृषी सहाय्यक कृषी सेवक सोबत असल्या कारणानं तात्काळ त्या अडचणी सोडविण्यात आल्या. परंतु बऱ्याच ठिकाणी जवळपास 80 ते 90% पेरण्या ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे बियाण्यांच्या तक्रारी किंवा अर्ज काही जास्त बहुतांश आले नाही. क्वचित काही ठिकाणी काही भागामध्ये जिथे पेरण्या बाकी आहे त्याच ठिकाणी ह्या अडचणीला सामोरं जावं लागलं. परंतु विशेष खतं वाटप करण्यासाठी सर्व कृषी दुकानांमध्ये या ठिकाणी सगळ्यांची पडताळणी करण्यात आली आणि आंबेलोळ गटामध्ये सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई नाही. ही विशेष बाब या दिंडीमधनं मी आपल्याला सांगू इच्छितो. आज किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदला यामध्ये? या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये विद्यार्थ्यांनी 8वी 9वी 10वीचे जे मोठ्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांनी या दिंडीचं स्वागत केलं आणि विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या समाज कल्याणच्या योजना मुलं आणि मुलींसाठी आहेत त्याचे फॉर्म सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी पालकांनी घेतले. त्यामुळं विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग मिळाला. गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला. बांधकाम कामगारांच्या योजनेचा सुद्धा दिंडीमध्ये झाला. हो, या दिंडीची 18 तारखेला सुरुवात झाली आणि नेमकंच रिन्युअलची जी साईट आहे ती 18 तारखेला सुरू झाली. तर काल ती साईट बंद झाली. जून महिना त्याचा 2027चा फुल झाला. परंतु या दरम्यान आम्ही इमारत बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, रिन्युअल, स्कॉलरशिप आणि इतर जितक्याही त्याच्यामध्ये आतमध्ये योजना आहेत या सगळ्या ऑनलाईन करण्यामध्ये आमचे सावळीरामजी थोरात जे पंचायत समिती सदस्य या गटाचे आंबेजोळ गणाचे आहेत त्यांनी अगदी गाणेगावला तर आम्ही सकाळी 4 वाजेपर्यंत जागे होतो आणि ही साईट चालू होती आणि या योजना इमारत बांधकाम कामगारांच्या या ठिकाणी इम्प्लिमेंट करणं चालू होतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ते दीपक बडे साहेब म्हणा किंवा गतीश यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. कसं आहे, आम्ही एक नाममात्र आहोत. खऱ्या अर्थानं हा उपक्रम सन्माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ग्रामस्थांचा आहे, प्रत्येक गावकऱ्यांचा आहे. कारण ही दिंडी यशस्वी काय झाली तर आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे तिथं भोजनाची व्यवस्था, झोपड्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळी गावकऱ्यांनी केली आणि म्हणून माऊली या नावामध्ये इतकी ताकद आहे की ही भगवी पताका आणि ही पंढरीचे वारकरी म्हणून जे आपल्याकडे नजरेने पाहतात म्हणून ही दिंडी यशस्वी झाली. या दिंडीमध्ये आमचा प्रत्येक आमदार महोदयांचा मित्र, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक वारकरी गावकरी सगळे होते. ही दिंडी कुठली राजकीय पक्ष म्हणून नव्हती. ही दिंडी फक्त आणि फक्त योजनांची दिंडी होती आणि याला वारकऱ्यांची जोड होती म्हणून ही दिंडी यशस्वी झाली. धन्यवाद.